नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक पदासाठी ज्या काही अटी होत्या तर त्यांच्याबद्दल एक परिपत्रक इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेले आहे। तर मित्रांनो, काय परिपत्रक आहे हे पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला छोट्या अपडेट जे आहेत तर त्या मिळत राहतील। तर मित्रांनो, काय परिपत्रक आहे ते पाहू शकतो आणि त्याच्यानंतर मी इथे परिपत्रक पूर्णपणे तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून कुठलाही डाऊट तुमचा जो आहे तर तो राहणार नाही। तर पाहू शकता इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे। माझ्या असे निदर्शनास आले आहे की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, इथे त्यांच्या ॲडमध्ये असं दिलेलं होतं की जी काही 10वी असेल किंवा 12वी असेल आणि डिग्री असेल तर ती त्यांनी पहिल्या प्रयत्नातच काढणे गरजेचे होते। पण इथे काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम अशा प्रकारे आहेत की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणामुळे पहिल्या संधीत व या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु यांचा अर्थ ते हुशार नाहीत असा होत नाही। या अटीमुळे या गुणवंत परंतु काही अपरिहार्य कारणामुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदाचा अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे। तर मित्रांनो, हे एक प्रकारचा अन्याय आहे असे इथे त्यांनी म्हटलेले आहे। तर याच्यावरून असं आपण म्हणू शकतो की जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर जे विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे काही प्रॉब्लेम नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अपडेट होतं। जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।